9:15 झालेले आहेत. काय बोलायचं हे ठरवावं लागेल आता. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, संविधानकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मंचकावरती आसीन बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व मान्यवर, समय का अभाव है परंतु संविधानावरती बोलावं लागेल. आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे हजर आहात. उपस्थिती तुमची आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. हे मुंबईत इतरांची नाही तर ह्या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आम्ही देखील आमची ताकद दाखवू शकतो. हे तुम्ही दाखवून दिलं त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. एक निर्णायक ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये नाही, केंद्रामध्ये बसलेली आहे, राज्यामध्ये बसलेली आहेत. एकेकाळी ह्याच विचारसरणीने बाबासाहेब हयातीमध्ये असताना त्यांना विरोध केला होता. ती विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि ती संविधान मानणाऱ्याला पुढे जाऊ देणार नाही. सांगू इच्छितो, जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकरवादी रस्त्यावरती येईल आणि रस्त्यावरची लढाई जिंकेल. आज देशाचं चित्र काय आहे? देशामध्ये ह्या व्यवस्थेला जो विरोध होतोय तो आंबेडकरी वाद्यांचा विरोध होतोय. बहुजन महापुरुषांचे विचार मांडण्याचा विरोध होतोय. आम्ही संख्या बघत नाही, आमच्या समोर कोण आहे ते बघत नाही, कारण आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहोत. म्हणून आमचा विजय निश्चित आहे. या धम्ममंचकावरचं जे आज आपण बघितलं, जास्त वेळ घेत नाही, परंतु आज एकोपा जे मायनॉरिटीज आहेत या देशामधले मुस्लिम आहेत, आज लिंगायत समाजाचे धर्मगुरू इथे बसलेले आहेत. जे कर्नाटकामध्ये लिंगायत समाज भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती असतात. शीख धर्मीयांचे धर्मगुरू आज बसलेले आहेत. एकोपाचं वातावरण आज देशामध्ये आहे. ह्यांना वाटतं संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क आणि अधिकार शाबूत आहेत. त्यांना पुढची गंभीरता कळलेली आहे. जर संविधान या देशामधून जर गेलं, त्याची छेडछाड केली, संविधानाचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आमचे हक्क आणि अधिकार शाबूत राहणार नाही. लोक आज जानत आहेत. आने वाली हमारी पीढ़ी, आने वाली हमारी जनरेशन, उनके लिए हमें झगड़ना पड़ेगा. संविधान वाचवावं लागेल, नाहीतर हीच पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा आई बापाला विचारेल, बाबा संविधान जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेलं असताना संविधान जेव्हा होतं सरकारच्या माध्यमातून तेव्हा काय करत होता. ही आखरी लढाई आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये आणि जिंकावी लागेल. एवढाच मी संदेश देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.
वेळेचा अभाव आहे म्हणून माझ्या भाषणाला मी विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.